महिषासूर मर्दना लागुनी, विविध तापाचे करावया झाडणी, पावसी भक्ता तू पावसी भवानी, आईचा जोगवा जोगवा मागेण, आईचा जोगवा जोगवा मागेण. नमस्कार, मी सुवर्णा. तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. पाहणा, शारदीय नवरात्र उत्सव आता जवळ आलेला आहे, माहित आहे ना सर्वांना? अगदी नक्कीच तुमची तयारीही चालू असेल ना? हो, अगदी तयारी चालूच असेल. पाहणा, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सण, उत्सव, परंपरा याला किती महत्वाचं स्थान आहे. सण समारंभ म्हटलं की आपला एक वेगळाच उत्साह असतो, उत्साह वाढत जातो. आता जो काळ चालू होणार आहे तो म्हणजे शरद ऋतूचा काळ, आणि शरद ऋतू म्हणजे शारदीय नवरात्र उत्सव चालू असतो. या उत्सवाच्या दरम्यान व्रत वैकल्य केलं जातं, उपवास केले जातात. आणि पाहणा, म्हणजे आपण असं बोलू शकेन, अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी पर्यंतचा जो काळ असतो, या काळामध्येच देवीची उपासना केली जाते आणि देवीची स्थापना केली जाते. त्यालाच शारदीय नवरात्र उत्सव असं म्हणतात. पाहणा, या अश्विन महिन्यामध्ये देवीची स्थापना करून घटस्थापना केली जाते, आणि त्याचबरोबर ही घटस्थापना तर होतच असते. आणि या दरम्यान 9 देवींची, म्हणजे 9 देवींची जी रूप आहेत ना, त्यांची उपासना केली जाते. आणि म्हणूनच या उत्सवाला दुर्गा उत्सव असंही बोललं जातं. तर दुर्गा देवीची ही 9 रूप आहेत. आता ही 9 रूप कोणती आहे? स्कंदमाता आहे, कात्यायनी आहे, ब्रह्मचारिणी आहे, चंद्रघंटा आहे, कुष्मांडा आहे. असे वेगवेगळ्या प्रकारची देवीची ही 9 रूप आहेत. आणि देवीनं 9 रूपामध्ये वेगवेगळे 9 रंग धारण केलेलं आहे. या 9 रंगाला विशेष असं महत्व आहे. मग लाल आहे, पांढरा आहे, सफेद आहे, निळा आहे, गुलाबी आहे, जांभळा आहे. प्रत्येक रंगाचं विशेष असं महत्व आहे. मग चला आपण पाहूया ते रंग कोणकोणते आहेत ते. चला मग देवीची 9 रूप आहेत ते आपण पाहणार आहोत, आणि रंग कोणते तेही पाहणार आहोत. मग चला, पहिल्या दिवशीचा रंग कोणता आहे पहा, आणि त्याचं महत्वही पहा कोणतं आहे ते. चला पहा, आणि त्याची माहिती सुद्धा पहा. ओळखलं मला? मी देवी शैलपुत्री, हिमालयाची कन्या. आजचा पहिला दिवस आहे दुर्गा स्थापनेचा, हो ना? मग आज देवी शैलपुत्रीची तुम्ही पूजा करणार आहात ना? नक्की आज पूजा करा. आज माझा रंग पहा, मी पिवळा रंग परिधान केलेला आहे. पिवळा रंग हे समृद्धीचं प्रतीक आहे, तुम्हाला माहीतच असेल ना? चला मग आता दुसरा दिवसाचा रंग कोणता? पहिला रंग पाहिलात ना, अगदी प्रसन्न झाला असाल. मग चला दुसरा रंग कोणता तोही आपण पाहूया. चला पहा दुसरा रंग कोणता आहे आणि त्याचं विशेष महत्व काय आहे. मी आहे देवी ब्रह्मचारिणी, माझं दुसरं रूप आहे. हिरवा रंग मी परिधान केलेला आहे, आणि हा हिरवा रंग शांतता, समृद्धी आणि आनंदाचं प्रतीक आहे. बरोबर ना? मग नक्कीच आज तुम्ही सुद्धा काय करा, हिरवा रंग परिधान करा. पहा दुसरा रंग पाहिलात ना, अगदी नक्कीच प्रसन्न झाला. मग चला आता तिसऱ्या दिवशीचा रंग कोणता आहे? उत्सुकता तर असणारच आहे ना तुम्हाला, आणि त्याचं महत्वही जाणून घ्यायचं आहे ना. पहा मग तिसऱ्या दिवशीचा रंग. मी देवी चंद्रघंटा, माझं तिसरं रूप आहे चंद्रघंटा. आज मी राखाडी रंगाची साडी परिधान केलेली आहे. राखाडी रंग हा स्थिरता, स्थैर्य, साधी राहणी, उच्च विचार हा प्रकट करतो, आणि रंग हा अतिशय मनाला प्रसन्नता देतो.
दिवशीचा रंग कोणता हे तर पाहायचं आहे ना तुम्हाला. मग तोही रंग पहा आणि त्याचं महत्व सुद्धा पहा. काय पहिलाच रंग चौथ्या दिवशीचा खूपच सुंदर असा रंग आहे. मनाला प्रसन्नता देणारा असा रंग. चला, मला पाचव्या दिवशीचा रंग कोणता हे पाहायचं आहे तुम्हाला. पहा, पाचव्या दिवशीचा रंग कोणता आहे. आज महापंचमी. माझी स्कंदमाता रूपामध्ये आज पूजा केली जाते आहे. आजचा रंग हा पांढरा आहे. पांढरा रंग शांतता आणि समृद्धी समाधानाचं हे प्रतीक आहे. आणि महापंचमी आज असल्यामुळे आज माझं पूजन केलं जातं. पाचव्या दिवशीचा रंग खूपच सुंदर आणि आकर्षक असा हा पाचव्या दिवशीचा रंग होता. अगदी मन वेधून घेणारा असा होता. मग चला, आता पुढचा रंग कोणता. तो आहे 6वा रंग. 6वा रंग कोणता आहे पहा. आजचं माझं रूप आहे हे 6वं. मी आहे देवी कात्यायनी. आज लाल रंग परिधान केलेला आहे. लाल रंग हे भक्ती, शक्ती आणि त्याचबरोबर उत्साह आणि चैतन्याचं प्रतीक आहे. पहिला 6वा रंग कोणता आहे तो खूप सुंदर आणि तेवढाच आकर्षक पण होता ना. अगदी मन तुमचं प्रसन्न आणि तृप्त होऊन गेलेलं आहे 6वा रंग पाहून. हो ना. चला, मग आता पुढचा रंग पण आपण पाहूया. तो आहे 7वा रंग. 7वा रंग कोणता आहे हे जाणण्याची पण तुम्हाला ओढ लागलेली आहे ना. तर पहा, तो 7वा रंग कोणता आहे. आज आहे सप्तमी. मी आहे देवी कालरात्री. निळा रंग परिधान केलेला आहे. निळा रंग हा सुख, समृद्धी आणि शांतता याचं प्रतीक आहे. मनाला प्रसन्नता देणारा असा हा रंग आहे. पहिला 7वा रंग किती सुंदर आहे. मनाला अगदी गारवा देणारा असा 7वा रंग आहे. हो ना. अगदी नक्कीच. आता राहिला तो 8वा रंग कोणता. चला, तो 8वा रंग सुद्धा पहा किती आकर्षक आहे. मला ओळखलं. मी देवी महागौरी. म्हणजेच अष्टमीचं माझं हे रूप आहे देवी महागौरीचं. दिवस आहे 8वा. 8वा म्हणजे अष्टमी. या दिवशी गुलाबी रंगाला विशेष महत्व आहे. देवीनं गुलाबी रंगाची साडी परिधान केलेली आहे. या अष्टमीच्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते आणि देवी महागौरीची पूजा करून कन्येचं पूजन केलं जातं. असं या अष्टमीला महत्व आहे. आणि हा रंग प्रेमाचं आणि सद्भावनेचा हा गुलाबी रंग काय आहे, एक प्रतीक असं आहे. पहिला 8वा रंग. प्रसन्न झालात ना. 8वा रंग अगदी नक्कीच झाला असणार आहे. 8वा रंग अगदी गुलाबी गुलाबी असा आहे. हो ना. मग तुम्ही अगदी गुलाबी झाला असाल. अगदी नक्कीच. मग आता पुढचा रंग कोणता. 9वीचा. त्याची उत्सुकता असणारच ना. 9वी या दिवशी रंग आहे कोणता पहा. आज आहे 9वी. मी आहे देवी सिद्धदात्री. हा रंग जो परिधान केला आहे तो आहे जांभळा. जांभळा रंग ध्येय आणि ऊर्जेचं प्रतीक आहे. त्याचबरोबर भव्यता आणि राजेशाही हा सुद्धा हा रंग
हो ना? अगदी प्रसन्न नक्कीच झाला असाल आणि रंगांचं महत्व सुद्धा तुम्हाला समजलेलंच आहे आणि देवीची रूप सुद्धा तुम्हाला समजलेली आहेत, हो ना? मग आता नवमी नंतर येतो तो म्हणजे दसरा. त्याला आपण विजयादशमी असं बोलतो. या दिवशी सोनं लुटलं जातं. एकमेकाला सोनं देण्याची प्रथा आपल्या इथं आहे. आणि दसऱ्याला खूप महत्वाचं असं स्थान आहे. या दिवशी बऱ्याच ठिकाणी रावणाची प्रतिकृती केली जाते आणि त्याचं दहन केलं जातं. म्हणजे वाईट प्रवृत्तीचं दहन केलं जातं. म्हणून याला दसरा असं बोललं जातं. म्हणजेच दशमी, विजयादशमी. पाहिलात सगळे रंग, प्रसन्न झालेला आहात. सर्वजण अगदी उत्साही झाला असाल ना? चला मग अशाच पद्धतीनं तुम्हीही वेगवेगळ्या प्रकारच्या 9 रंगांच्या 9 साड्या परिधान करा आणि सांगा तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, मजेत राहा, आनंदी राहा, उत्साही राहा, हसत राहा आणि हसवत सुद्धा राहा. चला सर्वांना विजयादशमीच्या, दसऱ्याच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.